लोक देवाला धन देतात, पण देव तर मन मागत असतो. व्यवहार करा, पण मन ईश्वरा ठाई कृष्णाच्या ठाई लावून करा. पाण्याचे घडे डोक्यावर घेऊन चाललेली स्त्री रस्त्यात भेटणाऱ्या स्त्रियांशी गोष्टी करीत असते, पण तिचे सर्व लक्ष मात्र डोईवरच्या घड्याकडे असते. याचप्रमाणे संसारातील व्यवहार करतानाही नेहमी परमेश्वराचे स्मरण करीत जा. जगातील पदार्थात आसक्ती ठेवू नका. विषयानंदी व्यक्तीला ब्रह्मानंद कळत नसतो. ब्रह्मानंदाचे वर्णन कोणीही करू शकत नाही. उपनिषदात दृष्टांत दिला आहे की साखरेची बाहुली समुद्राची खोली पाहावयास गेली, पण ती समुद्रात एकदा गेली, ती गेलीच गेली, पुन्हा परत आलीच नाही. त्यात ती विलीन झाली. त्याचप्रमाणे जो ईश्वरात लीन होतो त्या जीवाला ईश्वरापासून कुणीही वेगळा करू शकत नाही. जसे जसे ध्यान सिद्ध होत जाईल तसा तसा जीवाचा परमात्म्यात लय होत जाईल. मग जीवाचे जीवत्व उरणार नाही. ज्ञान मार्गात जीव ईश्वराशी एकरूप होतो आणि ईश्वरात विलीन होतो. दुसरीकडे काही वैष्णवाचार्य द्वैत राखून अद्वैत मानतात. भक्तीचा आरंभ भलेही द्वैताने हो, पण तिची समाप्ती मात्र अद्वैतानेच होते. भक्त आणि भगवान वेगळे राहूच शकत नाहीत. जो जीव भगवंतात लीन झाला आहे त्याला भगवंत आपल्या स्वरूपापासून वेगळा करू शकत नाही. उपनिषदात ईश्वराचे वर्णन करताना म्हटले आहे, रसो वै सह, म्हणजे ईश्वर रसरूप आहे. वैष्णव आचार्य अभेद भावात श्रद्धा ठेवतात. पाण्यात राहणारी मासोळी पाणी पिऊ शकत नाही, त्याचप्रमाणे जो ब्रह्मरसात बुडून गेला आहे, जो मुळातच ब्रह्मरूप होऊन गेला आहे, तो मग परमेश्वराच्या रसात्मक स्वरूपाचा वेगळा अनुभव घेऊ शकत नाही. ब्रह्मरूप झाल्यामुळे जीवाची दुःख निवृत्ती तर होते, पण तो आनंद अनुभवू शकत नाही. ब्रह्माचा रसात्मक आनंदात्मक अनुभव जीवाला घ्यायचा असेल तर थोडे निराळेपण ठेवावे लागते, थोडे द्वैत राखावे लागेल. अशा स्थितीत भक्त म्हणत असतो की मी माझ्या प्रभूचा अंश आहे, मी माझ्या प्रभूची गोपी आहे, मला भगवंताशी एकरूप व्हायचे नाही, मला तर माझ्या प्रभूची सेवा करावयाची आहे, मला गोलोक धामात जावयाचे आहे. भक्त जेव्हा लौकिक देह टाकून अप्राकृत शरीर धारण करून गोलोक धामात प्रवेश करतो तेव्हा भगवंताला अति आनंद होतो. त्यावेळी देव म्हणत असतो की माझा अंश मला मिळण्यासाठी आला आहे. यासाठी देव उत्सव करतात. जय जय राम कृष्ण हरी.